अगदी काही महिन्यांपूर्वीच मी एक व्हिडिओ केला होता. भावोजींच्या मिशीला साजूक तूप असं काहीसं त्याचं शीर्षक होतं. भावोजी अर्थात आपले आदेश बांदेकर, जे अचानक शिवसेनेत आले आणि कानामागून येत तिखट बनले. या तिखटाचा झणकारा पहिल्यांदा कोणाच्या नाकातोंडात शिरला असेल तर ते आमदार सदा सरवणकर होते. याच सरवणकरांचं तिकीट कापून मातोश्रीनं आपल्या आदेश भावोजींना आमदार बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. 2009 सालची गोष्ट आहे. आदेश भावोजी हे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटचे सदस्य बनले होते. जसे ते महाराष्ट्रातल्या शेकडो वहिन्यांचे भावोजी, तसेच ते रश्मी वहिनींचेही लाडके भावोजी झाले होते. याच नात्यानं आदेश भावोजींसाठी वहिनींनी शब्द टाकला आणि सदा सरवणकर या निष्ठावंत शिवसैनिकाच्या राजकीय कारकिर्दीशी खेळ आरंभला गेला. सरवणकरांना मातोश्रीवर बोलावून संजय राऊत, मिलिंद नार्वेकर आणि खुद्द उद्धव ठाकरेंकडून मनोहर जोशींचं घर पेटवण्याचे आदेश दिले गेले. हे अतिरंजित विधान वाटेल तुम्हाला, पण मी ते अतिशय जाणीवपूर्वक करतोय, कारण हा सगळा घटनाक्रम मी सदा सरवणकरांसोबत दादरच्या जी नॉर्थचे कार्यालय, जी नॉर्थ विभाग कार्यालय, त्या कार्यालयात बसून त्यांच्याच तोंडून ऐकलेलं आहे. पण त्यांनी तेव्हा कुठेही हे बोलू नका किंवा यावर जाहीरपणे व्हिडिओ वगैरे करू नका असं मला सांगितलं होतं, म्हणून मी त्यावर उघडपणे बोललो नव्हतं. या सगळ्या घटनांची आज पुन्हा उजळणी कशासाठी, हेच तर पुढच्या काही मिनिटांनी मी मांडणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आकारडीजी नाही. 2012 सालचा दसरा मेळावा, त्या मेळाव्यात मनोहर जोशींना कसं अपमानित केलं गेलं आणि ते करण्यासाठी स्थानिक विभाग प्रमुख माजी आमदार सदा सरवणकरांवर कसा दबाव आणला गेला, याबद्दल मी मागेही बोललेलो आहे. पण याहीपेक्षा एक भयंकर सत्य त्या सगळ्या घटनांच्या मागे दडलेलं होतं. एक महाभयंकर षडयंत्र मातोश्रीवर रचलं गेलं होतं. सदा सरवणकरांनी अलीकडेच एका जाहीर कार्यक्रमात हीच घटना सगळ्यांसमोर मांडली. खरं तर एक जबाबदार लोकप्रतिनिधी, एक लोकनियुक्त आमदार काहीतरी जाहीर कार्यक्रमात बोलतोय, त्याला या राज्याच्या गृहमंत्रालयानंही गांभीर्यानं घेत सुमोटो गुन्हा दाखल करायला हवा होता. पण तसं का झालं नाही याचं मला आजही आश्चर्य वाटतंय. मित्रो, सदा सरवणकर नेमकं काय बोलले होते हे तुम्हाला या क्लिपमधून पाहता येईल. माझे पूर्ण गुरु, जसा राजेश अनेकदा सांगतो की माझे गुरु सदा सरवणकर सुरुवातीला आले आणि हातभार लावला, तसं आमच्या आयुष्याचे गुरु मनोहर जोशी होते. मित्र, ज्या वेळेला माझी उमेदवारी नाकारली, कदाचित तुम्ही युट्यूब वरती वगैरे ऐकलं असेल काही लोकांनी, त्यावेळेला मला सांगण्यात आलं, कारण मनोहर जोशीला मी विचारलं, सर मी काय करू आता, उमेदवारी तर दुसऱ्याला देता येत असं कळलंय. त्यावेळेस ते म्हणाले, सदा तुला तुझी ताकद दाखवायला लागेल. साधारणतः 3,000 ते 4,000 शिवसैनिक आम्ही मातोश्रीवर गेलो. मातोश्रीवर ज्या वेळेला गेलो त्यावेळेला उद्धव साहेब त्या ठिकाणी बसले होते. उद्धव साहेबांनी मला सांगितलं की सदा, मला असं वाटतंय की तूच निवडून येऊ शकतोस आणि म्हणून तू आमचा उमेदवार, पण तुला देता येत नाही, त्याची कारण आहे. आणि उद्धव साहेब निघून गेले. मला कारण कळलं नाही. मिलिंद नार्वेकर खाली बसले होते. इंटरकॉमवरनं खाली एक फोन आला. मिलिंद नार्वेकरने तो उचलला. हो हो नाना, हो हो नाना असं सांगितलं. आणि मला मिलिंद नार्वेकरने सांगितलं की उद्धव साहेबांनी असं सांगितलंय की तुझी उमेदवारी मनोहर जोशीने कापलेली आहे, त्यामुळे तुला हे सगळं आता जे काही तू आणले शिवसैनिक हे मनोहर जोशींच्या घरावर घेऊन जायचे. मित्र, मी खाली बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर शिवसैनिक होते, त्यांना सांगितलं आपल्याला मोर्चात मनोहर जोशींच्या घरावर घेऊन जायचं आहे. एक 3 मिनिटाच्या अंतरावर आलो. त्यानंतर संजय राऊतांचा फोन आला आणि संजय राऊतांनी आम्हाला सांगितलं की सदा तुम्ही चाललात कुठे. तर मला असं वाटलं की मी जे आता मनोहर जोशींच्या घरावर मोर्चा घेऊन जाणार आहे ते कशाला मी संजय राऊतांना सांगू. पण संजय राऊत, मी म्हटलं नाही साहेब, मी आता इथून सेना वगैरे वेळेव्याकडे काहीतरी घेतलं मी. तेव्हा अरे तू मनोहर जोशीच्या घरावर चाललास ना मोर्चा घेऊन. माझ्या लक्षात आलं की उद्धव साहेबांकडनं किंवा तिकडनं मातोश्रीवरनं संजय राऊतांना कोणीतरी सांगितलं असावं. मी कुठं कसं बोलू, म्हणून मी ताबडतोब त्यांना सांगितलं, हो चाललंय सर. ते म्हणाले, अरे तू असाच जाऊ नकोस, जाऊन जाळून टाक त्याचं घर, काही शिल्लक ठेवू नकोस. बाजूला पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंप वरनं पेट्रोल घ्या आणि घराला आग लावून टाका. आपण वेडे शिवसैनिक. हा मातोश्रीचा आदेश आहे. मग तो आपला गुरु असो, कोणी असो, हे आपण कधीच पाहिलं नाही. मातोश्रीचा आदर किंवा मातोश्रीचा आदेश हा आपल्यासाठी अंतिम. म्हणून मी तिथेच गाडी थांबवली आणि मागून जे बाईक वरून चालले होते त्यांना सांगितलं, एक काम करा, मनोहर जोशींच्या घराच्या बाहेर पेट्रोल पंप आहे, पेट्रोल पंपात तिथे पेट्रोल घ्यायचं आणि मनोहर जोशींच्या घरावर चढायचं. साधारण 13 माळावरती शिवसैनिक चालत चालत गेले
ज्यावेळेस ते तिथे गेले त्यावेळेस लक्षात आलेली गोष्ट अशी, मनोहर जोशींच्या घरामध्ये 15 ते 20 शिवसैनिक जे कधीच नसतात। आणि गेलेल्या मुलाने मला सांगितलं की मनोहर जोशींच्या घराला जवळजवळ 15 ते 20 व्हिडिओ शूटिंग कॅमेरे हे चॅनल आणि ह्या सगळ्या गोष्टींचे। मी म्हटलं यायला फक्त मला 60 मिनिटं लागली आणि या 60 मिनिटात ही सगळी तयारी झाली कशी? तरी मुलांना सांगितलं आदेश मातोश्रीचा आहे, आपल्याला घर जाळायला लागेल किंवा आपल्याला तिथे आपला निषेध व्यक्त करायला लागेल, मग जी काही घटना झाली ते आपण तुम्ही पाहिजे। असं हे नेतृत्व म्हणजे जर एखाद्या उमेदवाराची आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला साधारणतः त्याच दिवशी 5 वाजता फोन आला, 5 वाजता नाही संध्याकाळी 2-2:30 आणि तो मिलिंद नार्वेकरचा, अरे व्यवस्थित तू चांगलं केलास, उद्या 11 वाजता ये, तुझी उमेदवारी फायनल आहे। आम्ही सगळे जी काही 3-4 हजार मुलं होती, पोलीस सगळे मागे लागलेले होते। आम्ही वरळीला ती दूध डेअरी आहे, ज्यांनी कोणी पाहिली असेल त्या कठाड्यावरती 3-4 हजार मुलं तिकडे रात्रभर झोपलो। सकाळी 11 वाजता ज्यावेळेला मी मातोश्रीवर गेलो त्यावेळेला उद्धव साहेब बसले होते, मी समोर होतो, उद्धव साहेबांबरोबर संजय राऊत होते आणि माझ्या समोर असे पेपर फेकले। मला म्हणाले हे बघ काय सगळं पेपरला आलंय। म्हटलं काय साहेब? तर त्या सगळ्याच पेपरला हेडिंग होती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या घरावर आमदार सदा सरवणकरांचा हल्ला। मला म्हणाले यार हे काय? मी म्हटलं साहेब तुम्ही सांगितलं, संजय राऊतांनी आदेश दिले त्यामुळे ते गेले। अरे पण तू हे सगळं जर आलं पेपरला तू निवडून कसं येणार? म्हटलं साहेब हे तुम्ही सांगितलंय मला, हे तुम्ही सांगितलंय आणि तुम्ही सांगितलंय म्हणून मी केलं आणि निवडून येऊन सुद्धा दाखवेल। ते म्हणाले नाही तू निवडून येऊ शकत नाही, पेपर बाजूला टाकले निघून गेले। मित्र अशा प्रकारचे शिवसैनिकांना जाळ्यात पकडायचं, त्यांना अडचणीत आणायचं, त्यांना आदेश द्यायचे आणि कोंडी करून त्याला वेगवेगळ्या अडचणींमध्ये गुंतवायचं आणि मग उमेदवारी नाकारायची, ही पद्धत शिवसेना प्रमुखांनी कधी अवलंबली नाही। त्यांनी स्पष्ट सांगितलं तू येणार नाहीस तुला उमेदवारी देत नाही। असंख्य वेळा शिवसेना प्रमुखांनी असंख्य लोकांच्या उमेदवारी नाकारलेल्या आहेत। पाहिलं मित्रांनो, केवढी गंभीर बाब आहे, पण आपल्या सरकारनं याची किंचितही दखल घेतलेली नाही। कुठल्याही न्यायप्रिय संघटनेनं यावर जनहित याचिका दाखल केलेली नाही। पण गंमत बघा, ही भयंकर घटना, हे षडयंत्र कशासाठी रचलं जात होतं तर दादर माहीम विधानसभा मतदारसंघातून आदेश भावजींना तिकीट मिळवून देण्यासाठी। सरवणकरांचं तिकीट कापायचं तर होतंच, पण त्यांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करून टाकण्याचा, एखाद्या माणसाला आयुष्यातून उठवण्याचा हा परफेक्ट कार्यक्रम ठरला होता। जर का सदा सरवणकरांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मनोहर जोशींचं घर जाळलंच असतं आणि त्यात कुणी दगावलं असतं तर याचे परिणाम काय झाले असते, नुसता विचार केला तरी अंगावर काटे येतं। सगळंच कसं एखाद्या वेब सिरीजच्या कथानकाला साजेसं आहे। तर ज्या आदेश भाऊजींना तिकीट मिळावं म्हणून हा आटापिटा केला गेला, त्या भाऊजींना काय आमदारकी मिळालीच नाही। 2009ची विधानसभा, सर्वत्र मनसेची हवा होती, 13 जागी मनसेचे आमदार जिंकून देखील आले, तर अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारांनी सेना भाजपची मतं खाल्ली आणि सेनेच्या भाजपच्या दिग्गजांना पराभव पत्करावा लागला। त्याच वावटळीत माहीम विधानसभेत मनसेचे नितीन सरदेसाई निवडून आले, कारण नाराज सदा सरवणकरांना नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये घेऊन तात्काळ तिकीटही देऊन टाकलं। काँग्रेसच्या तिकिटावर सरवणकरांनी 2009ची निवडणूक लढवली, 40,000 मतं घेतली, पण 48,000 मतं मिळवत मनसेचे सरदेसाई जिंकली। शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असलेले आदेश भावजी मात्र 3ऱ्या नंबरवर फेकले गेले। 2014ला भाजपा सेना युती तुटल्यानंतर सदा सरवणकर पुन्हा शिवसेनेचे उमेदवार म्हणून इथून उभे राहिले आणि नितीन सरदेसाईंचा पराभव करून जिंकून आले। 2019लाही सरवणकरांनीच बाजी मारली, पण दरम्यान त्यांच्या नाकावर टिचून भावजींना, आदेश भावजींना सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदावर नेमण्यात आले। दादरचे स्थानिक रहिवासी असलेले सरवणकर सिद्धिविनायकाचे भक्त तर आहेतच, पण त्यांचा स्थानिक आमदार म्हणून या न्यासाच्या अध्यक्षपदावर सगळ्यात स्ट्रॉंग दावा होता, क्लेम होता। पण मातोश्रीच्या किचन कॅबिनेटकडून पुन्हा एकदा सरवणकरांवर अन्याय झाला। आदेश भाऊजी हे त्याआधी अंधेरीच्या शहाजीराजे क्रीडा संकुल आणि इतरही स्पोर्ट्स फाउंडेशनवर अधिकार पदावर कार्यरत होते। त्या ठिकाणी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, मनमानीचे आरोप झाले होते, पण त्या आरोपांची दखल ना मातोश्रीनं घेतली ना सरकारनं। कोविड काळात सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून बरेच उपक्रम राबवले गेले। त्यातलाच एक उपक्रम हा मोफत शिवभोजन थाळी वाटपाचा होता, जो स्वतः न्यासानेच न करता त्या बदल्यात एक मोठी रक्कम कोविड सहायता निधीला दिली गेली। तो निर्णयही वादग्रस्त होता। मुंबईकरांचा आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाच्या प्रसादाच्या लाडूसाठी
हरियाणावरून मागवण्यात आलेल्या गायीच्या शुद्ध तुपाच्या व्यवहारातलं तूप भावजींच्या झुपकेदार मिशांना लागलं होतं. त्यावरही मनसेच्या यशवंत किल्लेदार यांनी जोरदार मोहीम उघडली होती. असा हा इतका वादग्रस्त अध्यक्ष सिद्धिविनायकाला तरी कसा चालत होता हे तो बाप्पाच जाणे. सलग 2दा 3-3 वर्षाचा कार्यकाळ उपभोगणाऱ्या आदेश भावजींचा या 3 वर्षांचा कार्यकाळ यावर्षी जूनमध्ये संपला होता. पण अद्यापही त्यांच्या जागी कोणाची नेमणूक झाली नव्हती. काल अखेरीस सदा सरवणकरांना बाप्पा पावला. त्यांची सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. बांदेकर आणि सरवणकर यांच्यामध्ये एक प्रकारचं शीतयुद्ध या दरम्यान पाहायला मिळालं आपल्याला. अखंड सेनेत असताना हे दोन्ही नेते समोरासमोर आल्यानंतर त्यांच्या नजरेत एकमेकांबद्दलचा विकार स्पष्ट दिसायचा. त्यात भावजी निवडणूक हरूनही मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमधलं स्थान अजून बळकट करून बसले होते. ते शिवसेनेच्या सगळ्याच महत्त्वाच्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करायचे. आता तर उभाटाच्या यूट्यूब चॅनलवर आवाज कोणाचा असाही विचारतात. पण सदा सरवणकरांनी साम दाम दंड भेद अशा सगळ्या नीती वापरून मातोश्रीप्रती आपल्या निष्ठा कायम ठेवल्या. नगरसेवक असताना स्थायी समितीच्या माध्यमातून, नंतर दादर भागातून आपल्या बाहुबलाचा वापर करून ते मातोश्रीचे हट्ट पुरवत आले. पण ते काही केल्या किचन कॅबिनेटचे सदस्य मात्र बनू शकले नाहीत. त्यांचा मुलगा समाधान सरवणकर हा सुद्धा पुढे युवा सेनेचा पदाधिकारी आणि नंतर नगरसेवक बनला. त्यानेही आदित्य ठाकरेंसाठी मेहनत घेतली. पण या बापलेकांना सातत्यानं डावललं गेलं. ही डावललं जाण्याची खदखद घेऊनच सरवणकर गुवाहाटीला पोचले. एकनाथ शिंदेंच्या सेनेला जाऊन मिळालं. आज त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं फळ त्यांना मिळालं असं म्हणता येईल. सिद्धिविनायक मंदिर न्यासाचं अध्यक्षपद हे सदा सरवणकरांच्या मनातला हळवा कोपरा होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी फुंकर मारली आहे असं म्हणता येईल आपल्याला. नियतीचा न्यायही म्हणता येईल. सिद्धिविनायकाच्या प्रसादाचं तूप ओरपणाऱ्या भावजींचा पत्ता कट झाला. देर आहे मगर दुरुस्त आहे असंच या घटनेबद्दल म्हणता येईल. मागच्या गणेशोत्सवात शिवसेनेच्या 2 गटात झालेल्या हुल्लडबाजीत याच सरवणकरांनी त्यांच्या खाजगी पिस्तुलातून स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला होता. त्याच्यानंतर चौकशी लागली. हे सगळं आपल्यासमोर ताजं असताना त्यांची सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदावर वर्णी लागते हे सुद्धा काही लोकांना खटकलेलं असणार आहे. नाही म्हणायला हाही एक वादग्रस्त विषय आहे. त्यावरही उलटसुलट चर्चा घडतील. पण आदेश बांदेकर आणि सदा सरवणकर यांच्यातली रस्सीखेच किंवा एकामुळे दुसऱ्याची राजकीय कारकीर्द संपण्याच्या टोकापर्यंत तणाव निर्माण होणं, मातोश्रीकडून ठराविक व्यक्तींना अशी खुली छूट देणं, या पार्श्वभूमीवर कालची ही नियुक्ती मला तरी एक प्रकारचा काव्यगत न्याय वाटतो. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.